गं गणपतये नमः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले. मित्रांनो, श्री गणेश यांना अत्यंत प्रिय असलेले व्रत म्हणजेच संकष्ट चतुर्थी व्रत होय. भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी, श्री गणेश कृपा आशीर्वाद प्राप्तीसाठी प्रत्येक महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे व्रत हे मनोभावे व श्रद्धाभावे करत असतात. मानले जाते की जो व्यक्ती खऱ्या श्रद्धा व भक्तीने दर महिन्याचे संकष्ट चतुर्थी व्रत करतो, श्री गणेश सेवा आराधना नामजप करतो, त्याच्या जीवनातील सर्व दुःख संकट विघ्न श्री गणेश कृपेने दूर होतात. त्या व्यक्तीच्या जीवनात सुखशांती समृद्धीचे आगमन होते. असे हे संकष्ट चतुर्थीचे व्रत महात्म्य आहे. तर जुलै महिन्यामध्ये 14 तारखेला सोमवार रोजी हे संकष्ट चतुर्थी व्रत आलेलं आहे. आषाढ मास देखील आहे. त्यामुळे हे आषाढ मास संकष्ट चतुर्थीचं व्रतपूजन कसं करावं, तसेच या दिवशी भगवान श्री गणेश यांची कृपाप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चंद्रोदयाची वेळ काय असणार आहे, कारण चंद्रोदयानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. तर चला तर मग जाणून घेऊया. तर सर्वप्रथम हे संकष्ट चतुर्थी तिथी कधी प्रारंभ होते ते जाणून घेऊया. तर 14 जुलैच्या रात्री 1:02 चतुर्थी तिथी प्रारंभ होते आणि चतुर्थी तिथी समाप्त होते 14 जुलैच्या रात्रीच 11:59 आणि या दिवशी जी चंद्रोदयाची वेळ आहे ती रात्री 14 जुलैच्या रात्री 10:03 असणार आहे. आता ह्या संकष्ट चतुर्थीचं जे व्रत आहे त्याचं पूजन कसं करायचं, तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन आपण सर्वप्रथम सूर्यदेवास जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण केल्यानंतर आजचं कोणतंही व्रत असो त्याचा आपल्याला संकल्प करायचा असतो की अमुक अमुक इच्छेनिमित्त मी हे व्रत करणार आहे, ते व्रत सुफळ संपूर्ण होऊ दे, अशा प्रकारचा व्रताचा संकल्प आपण करायचा आहे. तर सर्वप्रथम स्नानादी नित्यकर्म व्रतसंकल्प झाल्यानंतर आपल्याला आपल्या पूजास्थळी देवाऱ्यापाशी आपले नित्यपूजन संपन्न करायचं आहे. त्या नित्यपूजन संपन्न झाल्यानंतर आपल्याला भगवान श्री गणेश यांचं देखील पूजन करायचं आहे. श्री गणेश यांचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. सर्वप्रथम त्यांना पंचामृत तसेच गंगाजलाने स्नान घालायचं आहे. स्नान घातल्याने स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना पूजास्थळी स्थापित करायचं आहे. त्यांना जानवे वस्त्र गंध फूल अर्पण करायचं आहे. तसेच त्यांना त्यांची आवडती असणारी दुर्वा आपण अर्पण करायची आहे. तसेच जे फुलामध्ये आपण जास्वंदीचं लाल रंगाचं जास्वंदीचं फूल हे त्यांना अवश्य अर्पण करायचं आहे. आणि पूजन करत असताना ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप करत आपण ही सामग्री सर्व आपण श्री गणेश यांना अर्पण करायची आहे. तसेच पूजन झाल्यानंतर त्यांना त्यांचे आवडते मोदक अर्पण करायचे आहे, त्यांची आरती करायची आहे. त्यानंतर आपण संकष्ट चतुर्थी महात्म्य कथा ही अवश्य श्रवण करायची आहे. आणि पूजन संपन्न झाल्यानंतर आपण दिवसभर भगवान श्री गणेश यांचं ओम गं गणपतये नमः या मंत्राचा शक्य तेवढा जप आपण करायचा आहे. आणि सायंकाळच्या वेळी पुन्हा आपल्याला श्री गणेश यांचं पूजन करायचं आहे. याच पद्धतीने पूजन करायचं आहे. त्यानंतर रात्री 10:03 चंद्रोदय झाल्यानंतर आपण चंद्राचं पूजन हे संपन्न करायचं आहे. चंद्राचं पूजन करत असताना आपण 1 लोटा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जल दूध आणि फूल टाकायचं आहे आणि ते लोट्यामधलं जल आपण चंद्राला थोडं थोडं करून अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना ओम सोम सोमाय नमः या प्रकारचा मंत्र म्हणत आपण हे चंद्राचं पूजन संपन्न करायचं आहे. त्यानंतरच आपण ते व्रत सोडायचं आहे. तर ही जी संकष्ट चतुर्थी आहे त्यामध्ये भगवान श्री गणेश यांना प्रसन्न करणारे काही उपाय आपल्याला अवश्य करायचे आहेत. त्यामध्ये आपण भगवान श्री गणेश यांना 11 दुर्वांची किंवा 21 दुर्वांच्या जोड्यांची माळ ही आपण अवश्य अर्पण करायची आहे. किंवा 11 फुलांची जास्वंदीच्या फुलांची माळ आपण त्यांना अर्पण करायची आहे. तसेच 108 वेळेस ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप आपण केला तर देखील चालणार आहे. हे उपाय आपण अवश्य करू शकता. तसेच त्यांना मोदक आपण हे बनवून अर्पण करायचे आहेत. तसेच भगवान श्री गणेश यांना लाल वस्त्र लाल चंदनाचा वापर करून करायचा आहे. तसेच त्यांना सिंदूर देखील आपण अवश्य अर्पण करायचं आहे. सिंदूर लावायचा आहे. सिंदूराचा तिलक या दिवशी लावायचा आहे. त्यामुळे मानले जाते की सुख सौभाग्य हे व्यक्तीस लाभत असतं. तर अशा पद्धतीने आपण हे संकष्ट चतुर्थी व्रत खूप प्रभावी मानलं गेलेलं आहे. हे व्रत आपण प्रत्येक महिन्याला अवश्य करायचं आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली कॉमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.